तर बघा, आज आपण बघणार आहे क्लोरीन. ठीक आहे. तर आपल्याला माहीतच आहे की क्लोरीन हा ग्रुप 17 मधला एक एलिमेंट आहे. ठीक आहे. त्याला आपण हॅलोजन पण असं म्हणतो. आता हा जो की क्लोरीन आहे, हा डिस्कवर कधी झाला, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, त्याचे प्रिपरेशन कशा आहेत, त्यांच्या रिॲक्शन कशा आहेत आणि त्यांचे यूज कसे आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये आज बघणं आहे. ठीक आहे. तर बघा, क्लोरीन जो आहे हा डिस्कवर झाला 1774 मध्ये. क्लोरीन वॉज डिस्कवर्ड इन 1774 बाय शिली बाय द ॲक्शन ऑफ HCl ऑन MnO2. तर लक्षात घ्यायचं, 1774 साली शिली नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने काय केलं, HCl आणि MnO2ची काय केली, रिॲक्शन्स केली. ठीक आहे. HCl आणि MnO2ची रिॲक्शन्स केली. तर तेव्हा त्याला काहीतरी इव्हॉल्व होत असताना तिथं दिसलं. तर तो इव्हॉल्व झालेला गॅस म्हणजेच काय होता, क्लोरीन होता, असं त्याला नंतर समजलं. ठीक आहे. परत पुढे काय आलं, 1810 मध्ये, इन 1810 डेवी इस्टॅब्लिश इट्स एलिमेंटरी नेचर अँड सजेस्टेड द नेम क्लोरीन ऑन अकाउंट ऑफ इट्स कलर. पुढं 1810 मध्ये काय झालं की 1774 मध्ये तिथून गॅस बाहेर पडत होता, परंतु त्याला नाव दिलेलं नव्हतं. परंतु 1810 मध्ये डेवी जो सायंटिस्ट आहे त्याने काय केलं, त्याला नाव दिलं डिपेंडिंग ऑन इट्स कलर. मग बघा, जो की गॅस बाहेर पडला होता त्याला कलर होता ग्रीन येलो, ग्रीनिश येलो. ठीक आहे. ग्रीकमध्ये आपण जर क्लोरीनचं मिनिंग जर बघितलं तर क्लोरचा अर्थ काय होतो, ग्रेनिश येलो. ठीक आहे. म्हणून तो जो की गॅस बाहेर पडला त्याला क्लोरीन असं नाव देण्यात आलं. तर मग लक्षात ठेवायचं की त्याला नाव वेगळ्या सायंटिस्टनं दिलं आणि डिस्कवर वेगळ्या सायंटिस्टने केलं. तर शिली त्याचा काय डिस्कवर आहे आणि जो की डॅवी आहे त्याने त्याला काय केलं, नाव दिलं. ठीक आहे. आता आपण पुढं बघू, प्रिपरेशन्स कशा करायच्या क्लोरीनच्या. लक्षात घ्या आता की इट कॅन बी प्रिपेअर बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग मेथड. तर आपण कोणत्याही एका पद्धतीनं क्लोरीनची प्रिपरेशन करू शकतो. तर बघा, पहिली जी की मेथड आहे ते आपली डिस्कवरीची मेथड आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जे वर बघितलं 1774 मधली ती मेथड आहे. त्याच्यामध्ये काय केलं आपण, बाय हिटिंग मॅग्नीज डायऑक्साईड विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याच्यामध्ये आपण MnO2 घेतला. ठीक आहे. त्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत काय केलं, आपण रिॲक्ट केलं. then we get MnCl2 मॅग्नीज क्लोराईड प्लस Cl2 गॅस आणि H2. तर ही सर्वात आधीची मेथड आहे Cl2 जनरेट करण्याची. याच्यामध्ये आपण Mn2चा उपयोग केला, मॅग्नीज डायऑक्साईडचा, सोबत आपण ॲसिडिक मीडियम टाकलं, HCl टाकलं. ठीक आहे. then वी गेट MnCl2 प्लस H2. ठीक आहे. तर दिस इज द वन ऑफ द ओल्डेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ क्लोरीन. ठीक आहे. नंतर आपण आणखीन पद्धतीनं क्लोरीन तयार करू शकतो. त्याच्यामध्ये बघा आता की हाऊ एव्हर अ मिक्सचर ऑफ कॉमन साल्ट अँड कॉन्सन्ट्रेट H2SO4 इज अ प्लेस ऑफ HCl. आता पहिली जी की आपण बघितली हे रिॲक्शन फर्स्ट, त्याच्यामध्ये आपण एस सी एल न वापरता आपण कॉमन साल्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl, कॉमन साल्ट म्हणजे NaClच होते, आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 आपण काय करायचं, तिथं यूज करायचं. आपण तिथं काय यूज नाही करायचं, HCl यूज न करता आपण एकतर कॉमन साल्ट म्हणजे NaCl यूज करायचा आणि कॉन्सन्ट्रेट H2SO4 यूज करायचा. ठीक आहे. तर तेव्हा आपले रिॲक्शन जे आहे ते अशा असेल बघा, 4 NaCl. ठीक आहे. आपण काय केलं, तर NaCl वापरला, MnO2 तिथं आहेच, परंतु HClच्या जागी आपण NaCl आणि H2SO4 यूज केला. देन वी गेट MnCl2 मॅग्नेस क्लोराईड, NaHSO4 सोडियम हायड्रोजन सल्फेट, H2 आणि अगेन वी गेट अवर मेन प्रोडक्ट Cl2. समजलं का? तर याच्यामध्ये पण आपण Cl2 गॅस तयार करू शकतो. ठीक आहे. दिस इज द सेकंड मेथड किंवा सेकंड रिॲक्शन म्हणू शकतो आपण. नंतर जी आहे मेन पद्धत, बाय द ॲक्शन ऑफ HCl ऑन पोटॅशियम परमॅग्नेट. बाय द ॲक्शन ऑफ HCl ऑन पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे आपण KMnO4 घ्यायचं. 2 मोल मी KMnO4 घेतले, त्याच्यात 16 मोल HCl टाकले. तुम्हाला इथं मोल्स लक्षात ठेवावं लागेल, कारण ते रिॲक्शन ह्या जवळपास सर्वांच्या तुम्हाला कन्फ्यूज करतील. तर मोल्स लक्षात ठेवायचे आणि आपल्याला नेमकं काय भेटते हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जेव्हा HClवर आपण KMnO टाकला किंवा KMnO4ची ॲक्शन आपण HClवर केली, तेव्हा आपल्याला Cl2 गॅस हा मिळेल. ठीक आहे. तर बाकी प्रोडक्ट तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवावे लागेल. ठीक आहे. वी गेट ऑल्सो KCl, MnCl2 मॅग्नीज डायक्लोराईड आणि H2 पण आपल्याला तिथं मिळतो. ठीक आहे. दिस इज अबाउट द सेकंड मेथड, प्रिपरेशन ऑफ Cl2 फ्रॉम पोटॅशियम परमॅग्नेट. तर खूप साऱ्या आणखीन मेथड आहेत.
ठीक आहे. त्याच्यापासून पण तुम्ही काय करू शकता, तुम्ही Cl2 प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्येच आणखीन एक आपण एक्स्ट्रा जर सांगायचं झाली तर याच्यामध्ये बघा, तुम्ही क्लोरीन हे ब्लिचिंग पावडरपासून पण तयार करू शकता. ब्लिचिंग पावडर म्हणजेच काय असते, CaOCl2. CaOCl2 म्हणजेच काय, ब्लिचिंग पावडर. CaOCl2 म्हणजे ब्लिचिंग पावडर. तर ब्लिचिंग पावडर तुम्ही घ्यायची प्लस ट्वाईस HCl घ्यायचं. ठीक आहे. ट्वाईस HCl जर आपण घेतले then we get CaCl2 plus Cl2 plus H2. CaCl2 प्लस Cl2 प्लस H2. तर हे तुम्ही याच्यामध्ये बघून घेता. त्याचप्रमाणे आपण जो की सोडियम क्लोराईड आहे याच्यापासून पण रिॲक्शन करू शकतो. हे आपण याच्यामध्ये बघितलं बघा, हे फ्रॉम NaCl. सोबतच आपण लीड ऑक्साईड म्हणजे PbO2 पासून पण क्लोरीन तयार करू शकतो. तर खूप साऱ्या पद्धती आहे क्लोरीन तयार करण्याच्या, पण तुम्हाला इथं फक्त या जे की 3 मेथड आहेत, फ्रॉम MnO2, नंतर यूज ऑफ NaCl, देन पोटॅशियम परमॅग्नेट. तुम्ही पोटॅशियम परमॅग्नेटपासून आणि पोटॅशियम डायक्रोमेटपासून पण HCl मिळवू शकता. आता इथं काय येईल, पोटॅशियम परमॅग्नेट तर आपण बघितलं. पोटॅशियम डायक्रोमेट जे आहे K2Cr2O7. ठीक आहे. मग K2Cr2O7 आपण घ्यायचं, त्याच्यामध्ये 14 HCl टाकायचे आपण. किती? 14 HCl जर ॲड केले, देन वी गेट ट्वाईस KCl, ट्वाईस CrCl3 म्हणजे क्रोमियम क्लोराईड प्लस थ्राईस Cl2 प्लस 7H2. म्हणजे आपण पोटॅशियम परमॅग्नेटपासून आणि पोटॅशियम डायक्रोमेटपासून पण काय करू शकतो, क्लोरीन मिळवू शकतो. अशा खूप साऱ्या मेथड आहे, परंतु तुम्हाला लक्षात इथं या मेन लक्षात ठेवणे आहे. ठीक आहे. तर आणखीन बघू आपण की क्लोरीन आणखीन कोणकोणत्या मेथडनं आपण प्रिपेअर करू शकतो. तर बघा, याच्यामध्ये पहिली आहे मॅन्युफॅक्चर ऑफ क्लोरीन विथ द हेल्प ऑफ डेकॉन्स प्रोसेस. सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे डेकॉन्स प्रोसेस. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर जे की नीटचे क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी विचारते की डेकॉन्स प्रोसेस इज यूज फॉर, तुम्हाला तिथे सांगावं लागेल इट इज फॉर क्लोरीन. ठीक आहे. बघा, डेकॉन्स प्रोसेस by oxidation of hydrogen chloride gas by atmospheric oxygen in presence of CuCl2 catalyst at 723 Kelvin, we get Cl2. मग सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, इझी आहे. आपण काय करायचं आहे, 4 मोल HCl घ्यायचे. 4 मोल HCl घेतले, त्याच्यात ऑक्सिजन रिॲक्ट करायचा आहे ॲटमॉस्फिअरमधला इन प्रेझन्स ऑफ CuCl2 कॉपर क्लोराईड. हा काय इथं कॅटालिस्टचं काम करेल. देन वी गेट आवर मेन प्रोडक्ट Cl2 अँड साईड प्रोडक्ट H2. तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ क्लोरीन. त्याला आपण म्हणतो डेकॉन्स प्रोसेस. डेकॉन्स प्रोसेस हे खूप महत्त्वाचे आहे, रिॲक्शन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतर सेकंड जी येते इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. तर आपण इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस करून पण काय करू शकतो, क्लोरीन प्रिपेअर करू शकतो. त्याच्यामध्ये काय करावं लागणार आपल्याला, की एक जे की कॉमन साल्ट असेल किंवा ब्राईन सोल्युशन त्याला आपण म्हणतो, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राईन सोल्युशन म्हणजे NaCl. तर त्यांनी तुम्हाला इथं कॉन्सन्ट्रेट NaCl दिलेलं आहे. आपण कॉन्सन्ट्रेट पण घेऊ शकतो, ॲक्वस पण घेऊ शकतो, परंतु ॲक्वस इथं आपल्याला जास्त प्रिफर राहील. ठीक आहे. तर आपण काय करायचं, मग NaClचं सोल्युशन घ्यायचं, त्याला इलेक्ट्रोलायटिक प्रोसेसनं काय करायचं, त्याला डिकम्पोज करायचं. आपण शिकलेलो आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. त्याच्यामध्ये काय असेल, क्लोरीन इज लिबरेटेड ॲट ॲनोड. इट इज इट इज ऑल्सो ऑप्टेन ॲज अ बाय प्रोडक्ट इन मेनी केमिकल इंडस्ट्री. त्याच्यामध्ये जे की आपण दोन याच्यात इलेक्ट्रोड टाकू, एक कॅथोड आणि एक ॲनोड. ॲनोड म्हणजे चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. कॅथोड म्हणजेच काय, निगेटिव्ह. ठीक आहे. तर NaClमध्ये सेल कसा आहे, हा निगेटिव्ह आहे. मग तो कोणाकडे जाईल, तो जाईल पॉझिटिव्हकडे. म्हणजे इकडे गेला तो Cl हा पॉझिटिव्हकडे जाईल, म्हणजे ॲनोडकडे जाईल, परंतु Cl2च्या रूपामध्ये. ठीक आहे. आणि इथं आता Na की Na जो आहे इथं Na प्लस, तर Na प्लस इथं कॅथोडवर डिपॉझिट होणार नाही, तर त्याच्याऐवजी तिथं कॅथोडवर H2 गॅस का होईल, डिपॉझिट होईल. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जरी इथं Na प्लस असेल, परंतु ॲक्वा सोल्युशन जर आपण घेतलं कॉन्सन्ट्रेट NaClमध्ये, आपण काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं, तिथं ॲड करायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये वॉटर वगैरे येईल, मग मग तिथं H प्लस पण आयन येईल. ठीक आहे. मग तो H प्लस कुठे जातो, गोज टू द कॅथोड, आणि आपल्याला कॅथोडवर H2 गॅस हा
इव्हॉल्व होताना दिसतो. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं इथं की जेव्हा इलेक्ट्रोलिसिस करतो आपण ॲक्वस NaClचं, तेव्हा ॲट ॲनोड काय होतो, क्लोरीन गॅस बाहेर पडतो आणि ॲट कॅथोड हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. ठीक आहे. आता पुढं बघू आपण प्रॉपर्टीज. ह्याच्या प्रॉपर्टीज काय? ठीक आहे. मग बघा, इट इज अ ग्रीनिश येलो गॅस. हा कसा हा गॅस आहे, क्लोरीन हा गॅसच्या रूपामध्ये असतो. ग्रीनिश येलो गॅस आपण बघितलं याच्या आधी. ग्रीनिश येलो गॅस विथ पंजंट अँड सफोकेटिंग ओडर. त्याला खूप असा घाणेरडा वास आहे आणि सफोकेटिंग म्हणजेच काय, तो जर आपण खूप जास्त वेळपर्यंत घेतला तर आपल्याला गुदमरल्यासारखं होते. त्याला आपण म्हणतो सफोकेटिंग ओडर. ठीक आहे. इट इज अबाउट 2 to 5 टाइम्स हेवियर दॅन एअर. तो हवेपेक्षा भारी आहे. ठीक आहे. 2 ते 5 पटीनं तो हवेपेक्षा भारी आहे. इट कॅन बी लिक्विफाईड इझिली इन टू ग्रेनिश येलो लिक्विड. तर ग्रेनिश येलो कलरचा हा गॅस असतो. त्याला आपण इझिली लिक्विफाय करू शकतो ग्रीनिश येलो लिक्विडच्या रूपामध्ये. ठीक आहे. विच बॉईल्स ॲट 239 केल्विन. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, 239 केल्विन. आणि इट इज सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसं आहे, सोल्युबल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला याच्या जे रिॲक्शन शिकणं आहे ते थोडं लक्षात घ्यायचं, की याच्या रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवण्या जेवढ्या इथं तुम्हाला दिलेल्या आहेत तेवढ्याच तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. मग आता बघा की जेव्हा व्हेन क्लोरीन रिॲक्ट विथ नंबर ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल टू फॉर्म क्लोराइड्स. तो क्लोरीन जेव्हा मेटल किंवा नॉन मेटल सोबत रिॲक्ट होईल तेव्हा तो क्लोराइड्स फॉर्म करते. करस्पॉन्डिंग क्लोराइड्स आर फॉर्म. मग बघा, खूप सिम्पल सिम्पल रिॲक्शन आहे याच्यामध्ये. ॲल्युमिनियम रिॲक्ट झाला क्लोरीनसोबत तर तुम्हाला AlCl3 मिळेल. आता हे मोल्स तुम्ही लक्षात ठेवायचे. वी गेट ॲल्युमिनियम क्लोराईड. विथ फॉस्फरस वी गेट फॉस्फरस ट्रायक्लोराईड. ठीक आहे. विथ सोडियम वी गेट सोडियम क्लोराईड. विथ सल्फर वी गेट सल्फर क्लोराईड. दिस इज सल्फर मोनोक्लोराईड किंवा डायसल्फर डायक्लोराईड. त्याला आपण सल्फर मोनोक्लोराईड पण म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर Fe सोबत फेरस क्लोराईड. फेरस नाही इथं, इथं येईल फेरिक क्लोराईड. कारण इथं Fe जो आहे तो +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. दिस इज फेरिक क्लोराईड. तर लक्षात ठेवायचं इथं की क्लोरीन हा काय होतो, खूप साऱ्या मेटल आणि नॉन मेटलसोबत रिॲक्ट होतो. ठीक आहे. मेटल पण आणि नॉन मेटल पण यांच्याशी तो काय होतो, रिॲक्ट होतो अँड वी गेट करस्पॉन्डिंग क्लोराईड्स. ठीक आहे. पुढं आपण बघू आता की परत हा जो की क्लोरीन आहे हा हायड्रोजन सोबत पण काय होतो, रिॲक्ट होतो. बघा, इट हॅज ग्रेट ॲफिनिटी फॉर हायड्रोजन. इट रिॲक्ट विथ कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोजन टू फॉर्म HCl. मग ज्या कंपाऊंडमध्ये काय असेल, हायड्रोजन असेल किंवा फक्त हायड्रोजनसोबत तो रिॲक्ट होतो किंवा असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये काय असेल, हायड्रोजन असेल. मग बघा आता H2 + Cl2. H2 + Cl2 वी गेट ट्वाईस HCl. हे सर्वात सोपी रिॲक्शन आहे. ठीक आहे. आता H2S मध्ये हायड्रोजन आहे प्लस Cl2 वी गेट ट्वाईस HCl प्लस सल्फर. ठीक आहे. परत जर आपण C10H16, तर C10H16 हा जो काही आहे हे टर्पेंटाईन ऑइल आहे. ठीक आहे. इट इज अ टाईप ऑफ अल्किन. तो अल्किनचा पार्ट येतो. ठीक आहे. हा अल्किन नाही, अल्काइन्स पण नाही, हा अल्किन आहे, टर्पेंटाईन ऑइल. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. C10H16 टर्पेंटाईन ऑइल. त्याला जर आपण Cl2 सोबत रिॲक्ट केलं देन वी गेट HCl आणि कार्बन. ठीक आहे. तर हे रिॲक्शन्स आहेत Cl2च्या, ज्याच्यामध्ये काय असेल, हायड्रोजन असेल. ठीक आहे. क्लोरीन हा अल्केनसोबत पण रिॲक्ट होतो, ते आपल्याला नंतर बघणं आहे. ठीक आहे. आता पुढं बघा, विथ एक्सेस अमोनिया. विथ एक्सेस अमोनिया क्लोरीन गिव्स नायट्रोजन अँड अमोनियम क्लोराईड. आता जर आपण काय केलं, अमोनियासोबत रिॲक्शन जर बघितली याची आणि अमोनिया एक्सेसमध्ये घेतला, अमोनिया कसा घेतला एक्सेसमध्ये, वी गेट अमोनियम क्लोराईड अँड डायनायट्रोजन. ठीक आहे. परंतु जर आपण काय घेतलं, एक्सेसमध्ये क्लोरीन गॅस घेतला, बघा इथं रिॲक्शन दोघांमध्ये फरक बघा. इथं आपण NH3 घ्यायला एक्सेसमध्ये, इथं Cl2 नॉर्मल प्रमाणात आहे. देन वी गेट अमोनियम क्लोराईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड गॅस, सॉरी N2 गॅस. आता काय केलं आपण, अमोनियाला काय केलं, तेवढंच ठेवलं किंवा थोडं कमी ठेवलं आणि Cl2 काय केलं, थोडा वाढवला, त्याला एक्सेस केला आपण. तेव्हा आपले प्रोडक्ट काय असेल, वेगवेगळे असेल. देन वी गेट NCl3 अमोनियम, सॉरी नायट्रोजन ट्रायक्लोराईड. वी गेट नायट्रोजन ट्रायक्लोराईड. आणि हा जो की NCl3 आहे हा कसा, हा आहे एक्सप्लोजिव्ह. दिस इज हायली एक्सप्लोजिव्ह. म्हणजे याचा स्फोट होऊ शकतो.
म्हणजे आपल्याला रिॲक्शन करते वेळेस जे की मोल्स आपण घेऊ त्याचं पण काय करावं लागेल, भान ठेवावं लागेल. तसं जर नाही केलं तर काय होईल, आपल्याला NH4Cl न मिळता वी गेट NCl3 आणि तिथं काय होईल, पूर्ण विस्फोट होऊन जाईल. हे लक्षात ठेवायचं. एक्सेस काय, इथं पहिल्या वेळेस NH3 एक्सेस आहे तेव्हा नॉर्मल रिॲक्शन आपल्याला मिळेल. परंतु जेव्हा Cl2 एक्सेसमध्ये असेल देन वी गेट एक्सप्लोजन. कशामुळं? ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ NCl3 नायट्रोजन ट्रायक्लोराईड. हे लक्षात ठेवायचं इथं. प्लस HCl पण तिथं फॉर्म होईल. समजलं? आता पुढे जाऊ आपण. विथ कोल्ड अँड डायल्यूट अल्कलीज. आता कंडिशन्स तिथं खूप साऱ्या मॅटर करतात. कोल्ड कंडिशन आहे किंवा हॉट कंडिशन आहे, डायल्यूट आहे एखादी गोष्ट किंवा कॉन्सन्ट्रेट आहे, ह्या गोष्टी पण तिथं काय करतात, मॅटर्स करतात. ठीक आहे. मग बघा, विथ कोल्ड अँड डायल्यूट अल्कलीज क्लोरीन प्रोड्यूस अ मिक्सचर ऑफ क्लोराइड्स अँड हायपोक्लोराइड, बट विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीज इट गिव्स क्लोराइड अँड क्लोरेट. आता तुम्हाला ह्या दोन रिॲक्शन लक्षात ठेवावं लागेल. ह्या तुम्हाला नेहमी एक्झाममध्ये विचारतात. मग बघा, याच्यामध्ये आपल्याकडे दोन कंडिशन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण क्लोरीन गॅस हा रिॲक्ट करू दोन वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, एक कोल्ड आणि डायल्यूट, एक हॉट आणि कॉन्सन्ट्रेट. तर बघा, जेव्हा आपण कोल्ड अँड डायल्यूट NaOH घेऊ आणि त्याच्यावर क्लोरीन गॅस पास करू, ठीक आहे, तर आपले जे की असेल प्रोडक्ट ते असेल सोडियम क्लोराईड म्हणजे क्लोराईड आणि सोडियम हायपोक्लोराईड. ठीक आहे, म्हणजे NaOCl म्हणजे हायपोक्लोराईड. ठीक आहे, आणि H2. परंतु जेव्हा आपण हेच रिॲक्शन हॉट आणि कॉन्सन्ट्रेट सोल्युशन ऑफ NaOH मध्ये करतो तेव्हा काही प्रोडक्ट वेगळे असेल. बघा, NaOHच आहे इथं, परंतु हॉट आहे आणि कॉन्सन्ट्रेट आहे. Cl2 आहे इथं. ठीक आहे, इथं पण Cl2 आणि इथं पण Cl2, परंतु प्रोडक्ट हे वेगळे आहेत. डिपेंडिंग ऑन द कंडिशन प्रोडक्ट आर डिफरंट. इथं वी गेट सोडियम क्लोराईड, परंतु इथं बघा, आता वी गेट NaClO3, देन वी गेट सोडियम क्लोरेट. म्हणजे जेव्हा कोल्ड आणि डायल्यूट कंडिशन असेल तेव्हा NaCl तर आपल्याला भेटेल दोन्ही केसमध्ये, परंतु जो की दुसरा प्रोडक्ट आहे तो वेगळा असेल. पहिल्या केसमध्ये इन केस ऑफ कोल्ड वी गेट NaOCl सोडियम हायपोक्लोराईड, आणि जेव्हा आपल्याकडे हॉट आणि कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असेल NaOHचं देन वी गेट सोडियम क्लोरेट. ठीक आहे. हे बघा, इथं हॉट अँड कॉन्सन्ट्रेट अल्कली गिव्स क्लोराईड अँड क्लोरेट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिस सोडियम क्लोरेट. कोल्ड अँड डायल्यूट अल्कली गिव्स मिक्सचर ऑफ क्लोराईड आणि हायपोक्लोराईड. ठीक आहे, दिस इज हायपोक्लोराईड, सोडियम हायपोक्लोराईड. समजलं? सोडियम हायपोक्लोराईड आणि हे काय, सोडियम क्लोरेट. हे लक्षात ठेवायचं इथं. आणखीन बघा पुढं, की विथ ड्राय स्लेक लाईम. आता स्लेक लाईम म्हणजे काय होते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हे खूप नाव आहे, ते लक्षात ठेवायचे. स्लेक लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड इट गिव्स ब्लिचिंग पावडर. आता जर आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड घेतला आणि त्यासोबत जर क्लोरीन गॅस रिॲक्ट केला देन वी गेट ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचं सूत्र पण लक्षात ठेवायचं. CaOCl2 म्हणजे काय, ब्लिचिंग पावडर. ठीक आहे, तर याचं हे कम्प्लीट सूत्र नाही, आपल्याला ते पुढं व्यवस्थित त्याचा फॉर्म्युला बघणार. तर CaOCl2 इन शॉर्ट मला लक्षात ठेवायचं, इट इज ब्लिचिंग पावडर. ठीक आहे. परत वी गेट CaCl2 आणि ट्वाईस H2. तर हे रिॲक्शन्स आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईडची, म्हणजे स्लेक लॅम्पचे कोणासोबत, Cl2 सोबत. ठीक आहे, देन वी गेट ब्लिचिंग पावडर CaOCl2. आता CaOCl2 हा जो आहे, आता जो की कंप्लीट फॉर्म्युला आहे तो बघा असा आहे. द कंपोजिशन ऑफ ब्लिचिंग पावडर इज CaOCl2 डॉट CaCl2 डॉट CaOH/2 डॉट ट्वाईस H2. तर हा लक्षात ठेवायचा तुम्ही फॉर्म्युला. दिस इज द कंप्लीट फॉर्म्युला ऑफ ब्लिचिंग पावडर. ठीक आहे, खूप मोठा आहे. CaOCl2 CaCl2 डॉट CaOH/2 डॉट ट्वाईस H2. ठीक आहे, तर हे तुम्ही काय करायचं, लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आता क्लोरीन जो गॅस आहे, आता सॉरी, क्लोरीन गॅस आपल्याकडे जो आहे, क्लोरीन रिॲक्ट विथ हायड्रोकार्बन. तो काय होतो, हायड्रोकार्बन सोबत पण रिॲक्ट होतो अँड गिव्ह सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होते, रिप्लेस द हायड्रोजन. ठीक आहे, आणि तिथं काय येतो, तिथं येतो क्लोरीन. बघा, विथ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड ॲडिशन प्रोडक्ट विथ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. फॉर एक्झाम्पल बघा, तर आपण इथं काय घेतलं, सबस्टिट्यूशन प्रोडक्ट आपल्याला केव्हा भेटेल,
वेन देर इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्केन जर असेल तर तिथं काय होईल, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल. आणि जर अल्किन असेल म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, तर वी गेट ॲडिशन प्रोडक्ट. बघा इथं रिॲक्शन नंबर फर्स्ट, CH4 प्लस Cl2, दिस इज अल्केन, मिथेन आहे. Cl2 गॅस पास केला आपण इन प्रेझन्स ऑफ UV लाईट, देन वी गेट मिथिल क्लोराईड प्लस HCl. तिथं काय आलं, इथं झालं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, दिस द एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता आपण जो नेक्स्ट रिॲक्शनकडे, इथाइथिन इज द टाईप ऑफ अल्किन, हा अल्किन आहे. इथं काय होईल ॲडिशन, म्हणजे इथं काय होईल C2H4 आहे, इथं 2 Cl तिथं काय आले ॲड झाले, दिस इज द ॲडिशन रिॲक्शन. हे काय तिथं ॲडिशन रिॲक्शन, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे क्लोरीन काय करतो, दाखवतो काय रिॲक्शन कोणकोणत्या सबस्टिट्यूशन ॲज वेल ॲज ॲडिशन रिॲक्शन विथ हायड्रोकार्बन, अल्किन आणि अल्किन सोबत. ठीक आहे, पुढे बघा आता क्लोरीन वॉटर ऑन स्टँडिंग. तर आपण क्लोरीन वॉटरला तसंच ठेवलं, म्हणजे वॉटर ज्याच्यामध्ये काय असेल क्लोरीन असेल खूप मोठ्या प्रमाणात, त्याला आपण तसंच ठेवलं. लॉस इट्स येलो कलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ HCl आणि HOCl. ते आपण रिॲक्शन बघितलेले आहे की Cl2 प्लस H2 म्हणजे क्लोरीन वॉटर, तेव्हा तिथं काय फॉर्म होते, HCl आणि HOCl फॉर्म होते. सो हायड्रोजन क्लोराईड आणि HOCl हायपोक्लोरस ॲसिड, हे आपण बघितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, मग आता बघा हायपोक्लोरस ॲसिड HOCl, हायपोक्लोरस ॲसिड सो फॉर्म गिव्स नॅसंट ऑक्सिजन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडायझिंग अँड ब्लिचिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. लक्षात घ्या, HOCl जो की फॉर्म होईल, क्लोरीन वॉटर आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये 2 प्रोडक्ट फॉर्म झाले, HCl आणि HOCl, हायड्रोजन क्लोराईड आणि हायपोक्लोरस ॲसिड. क्लोरस ॲसिडचं फॉर्मेशन होणं म्हणजे तिथं काय एक नॅसंट ऑक्सिजन. तर व्हॉट इज मीन बाय नॅसंट ऑक्सिजन, तर लक्षात ठेवायचं एक सिंगल ऑक्सिजन म्हणजेच काय असतो, नॅसंट ऑक्सिजन. O2 नाही, फक्त O म्हणजेच काय असेल, नॅसंट ऑक्सिजन, फक्त O, नॉट O2. तर HOCl पासून आपल्याला O मिळू शकतो, म्हणजे नॅसंट ऑक्सिजन मिळू शकतो. आणि ड्यू टू नॅसंट ऑक्सिजन त्याला काय येते, ब्लिचिंग प्रॉपर्टी येते. क्लोरीन शोज ब्लिचिंग प्रॉपर्टी ड्यू टू नॅसंट ऑक्सिजन. ठीक आहे, मग लक्षात घ्यायचं. आता त्याचे आपण रिॲक्शन बघू. बघा, hypochlorous acid HOCl so form gives nascent oxygen which is responsible for oxidizing and bleaching property of chlorine. तो क्लोरीन हा ऑक्सिडायझिंग आणि ब्लिचिंग प्रॉपर्टी दाखवतो. कशामुळं, कारण तो नॅसंट ऑक्सिजन फॉर्म करतो वॉटरसोबत विथ द हेल्प ऑफ फॉर्मेशन ऑफ हायपोक्लोरस ॲसिड, म्हणून तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ब्लिचिंग एजंट पण आहे. ठीक आहे, त्याच्या आपण आता रिॲक्शन बघू. इट ऑक्सिडायझेस. आता इथं ऑक्सिडाईजचा अर्थ काय, तो ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, ऑक्सिजन तो देईल. ठीक आहे, इथं हा कन्सेप्ट घ्यायचा आपण. ठीक आहे, इट ऑक्सिडाइज टू फेरिक, इट ऑक्सिडाइज फेरस टू फेरिक, सल्फाईड टू सल्फेट, सल्फर डायऑक्साईड टू सल्फ्युरिक ॲसिड अँड आयोडीन टू आयोडिक. तर इथं दोन्ही पण कन्सेप्ट आपण घेऊ शकतो. तो ऑक्सिजन पण देईल आणि व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडायझिंग एजंट, स्वतः का होईल तो, स्वतः होईल तो रेड्यूस, स्वतः इलेक्ट्रॉन तो घेऊ शकतो. ठीक आहे, वी कॅन यूज हिअर टू कन्सेप्ट. ऑक्सिडायझिंग म्हणजेच काय, एक तर ऑक्सिजन देईल, एक तर इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेईल. ठीक आहे, मग इथं बघा ऑक्सिडायझिंग नेचरमुळे तो काय करतो की आपल्याकडे जो की फेरस सल्फेट होता, बघा इथं FeSO4 जो आहे फेरस सल्फेट, तर हा जो काही आहे हा झाला कन्वर्ट कशामध्ये, फेरिक सल्फेटमध्ये. ठीक आहे, फेरस सल्फेट फेरस सल्फेटचं कन्व्हर्शन फेरिक सल्फेटमध्ये झालं. ठीक आहे, ते कशामुळं, ड्यू टू द ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ क्लोरीन. इथं क्लोरीन आहे इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. ठीक आहे, तिथं काय केलं ना, ऑक्सिजन प्रोव्हाइड केले. ठीक आहे, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ फेरस टू फेरिक, म्हणजे +2 ऑक्सिडेशन स्टेटचं काय आलं इथं, कन्व्हर्जन झालं +3मध्ये. तर इथं यांना इलेक्ट्रॉन की गेन नसेल केले, गेन जर केले असते तर ऑक्सिडेशन स्टेट कमी झाली असती, तर इथे याने इलेक्ट्रॉन लॉस केले. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की हा जो काही इथं Cl आहे यानं Feला काय केले, ऑक्सिजन दिले, ऑक्सिजन दिले. समजलं, इथे इलेक्ट्रॉनचा कन्सेप्ट तुम्ही सध्या घेऊ नका. ठीक आहे, पुढं बघा आता
समजलं पहिलं. मग कन्व्हर्जन ऑफ फेरस टू फेरिक म्हणजे Fe2+चं Fe3+मध्ये काय होईल, कन्व्हर्जन होईल या रिॲक्शनमध्ये. पुढं सल्फाईड टू सल्फेट. आता हा सोडियम सल्फाईड आहे, Na2SO3 सोडियम सल्फाईड. तर ड्यू टू दिस Cl2 इन ॲक्वस मीडियम सल्फाईडचं बनते Na2SO4. सल्फाईडचं काय बनला, मग सल्फेट बनला Na2SO4 सोडियम सल्फेट बनला. ठीक आहे. परत Cl पण बाहेर पडलं तिथं. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, ड्यू टू क्लोरिन सल्फाईडचं काय बनलं, सल्फेट बनला. त्याचप्रमाणे सल्फर डायऑक्साईडचं काय बनलं, सल्फर ट्रायऑक्साईड बनलं. ठीक आहे. मग बघा, सल्फर डायऑक्साईड तर काय होईल, सल्फर ट्रायऑक्साईड. आणि सल्फर ट्रायऑक्साईडचं काय होईल, सल्फ्युरिक ॲसिड अँड आयोडीन टू आयोडिक ॲसिड. ठीक आहे. मग आता बघा इथं मी तुम्हाला काय म्हटलं की सल्फर डायऑक्साईड सोबत जर ऑक्सिजन रिॲक्ट झाला तर SO3 बनते म्हणजे सल्फर ट्रायऑक्साईड. आणि परत तो जर आपण घेतला त्याचं काय होते, त्याचं कन्व्हर्शन होते कशामध्ये, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये. मग आपण डायरेक्ट रिॲक्शन बघू इथं. ठीक आहे. मग बघा SO2 आपल्याकडे आहे, सल्फर डायऑक्साईड. त्यांनी काय केलं, त्याचं डायरेक्ट कन्व्हर्शन SO3 मध्ये न करता SO3 मध्ये न करता डायरेक्ट H2SO4 मध्ये केलं. ठीक आहे. इट्स डायरेक्ट रिॲक्शन. ठीक आहे. बघा SO2 ट्वाइस H2O Cl2 वी गेट सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, प्लस HCl. त्याचप्रमाणे आयोडीन जो आहे I2+6H2O+5Cl2 वी गेट आयोडिक ॲसिड. दिस आयोडिक ॲसिड HiO3 म्हणजेच कोण, आयोडिक ॲसिड. ठीक आहे ना. साईड प्रोडक्ट कोणता, HCl. तर हे तुम्हाला काय करावं लागेल, असं लक्षात ठेवावं लागेल की फेरसचा काय बनतो, फेरिक बनतो. सल्फाईडचा काय बनतो, सल्फेट बनतो. आणि SO2चा काय बनतो, सल्फ्युरिक ॲसिड बनतो. आणि I2चा काय बनतो, आयोडिक ॲसिड बनतो. म्हणजे आयोडीनचा आयोडिक ॲसिड, सल्फर डायऑक्साईडचा सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. ठीक आहे. ओके. पुढे बघा आता, इट इज पॉवरफुल ब्लिचिंग एजंट. तो कसा आहे, पॉवरफुल ब्लिचिंग एजंट. त्याला आपण पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट पण म्हणू शकतो. तर कशामुळं, ब्लिचिंग जी प्रॉपर्टी आहे, पर्टिक्युलरली ब्लिचिंग प्रॉपर्टी कशामुळे आहे, तर बघा. तर हे जी की ब्लिचिंग प्रॉपर्टी आहे, तर ते आहे त्याला एका रिॲक्शनमुळे. बघा, वेन Cl2+H2O रिॲक्ट होईल, जेव्हा क्लोरीन वॉटरसोबत रिॲक्ट होईल तेव्हा HCl+O. आता आपण असं बघितलं की Cl2+H2O वी गेट HCl आणि HOCl. तर HOCl मधलाच हा तो ऑक्सिजन आहे. लक्षात आलं का तुम्हाला, की HOCl मधलाच हा एक नॅसंट ऑक्सिजन आहे. आणि तोच दाखवतो कोणतं नेचर, ब्लिचिंग आणि ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर. ठीक आहे. मग ब्लिचिंग म्हणजेच काय, की ब्लीच करणं म्हणजेच काय, त्याच्यावरले जे की त्याला स्वच्छ करणे किंवा क्लीन करणे. ठीक आहे. मग आता बघा, ब्लिचिंगचा अर्थ इथं कसा घ्यायचा आपण. समजा आपल्याकडे एखादं कलरिंग मॅटर आहे, तर ड्यू टू ब्लिचिंग ते का होईल, कलरलेस होईल. ठीक आहे. मग बघा, कलर सबस्टन्स प्लस ओ. हा ओ कशामधला आहे, हा Cl2 मधून आलेला ओ आहे. कारण Cl2 काय होतो, हा ब्लिचिंग ॲक्शनचं काम करतो. मग कलर मॅटरवर जर Cl2 ॲक्ट झाला तर कलर मॅटर होते कलरलेस. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट कलरलेस करणं हे ब्लिचिंग एजंटचं काम राहते. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं की Cl2+H2O HCl फॉर्म होते आणि ऑक्सिजन फॉर्म होते तिथं. आणि ऑक्सिजनचं काम काय, ब्लिचिंग करण्याचं काम तो ऑक्सिजन करेल. आणि हा ऑक्सिजन HOCl मधून आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग ब्लिचिंग एजंटचं काम काय, कलर सबस्टन्सला कलरलेस करण्याचं काम ब्लिचिंग एजंट करतो. म्हणजेच क्लोरीन हा ब्लिचिंग एजंट आहे. म्हणजे क्लोरीनचं काम काय असेल, कलरिंग मॅटरला कलर करण्याचं काम असेल. ठीक आहे. पुढं बघा, इट ब्लिचेस व्हेजिटेबल और ऑर्गॅनिक मॅटर. ब्लीच म्हणजेच काय, त्यांचा कलर नाहीसा करणं किंवा त्यांना स्वच्छ करणं इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. तर मॉइश्चरच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे H2च्या प्रेझेन्समध्ये क्लोरीन हा ब्लिचिंगचं काम करतो. ब्लिचिंग इफेक्ट ऑफ क्लोरीन इज परमनंट. तर ब्लिचिंग इफेक्ट जो आहे क्लोरीनचा हा परमनंट आहे, तो की टेम्पररी नसतो. तो नेहमी क्लोरीन काय करेल, ब्लिचिंग ॲक्शन आपल्याला दाखवेल. ठीक आहे. आता काही उपयोग आहेत क्लोरीनचे, तर बघा, यूज बघायचे. इट इज यूज, पहिलं बघा, फॉर ब्लिचिंग वूड पल्प. जे की लाकडाचे छोटे छोटे तुकडे आहेत किंवा लाकडाचा लगदा आपण त्याला म्हणतो, तर त्यांच्या ब्लिचिंगसाठी आपण क्लोरीन वापरतो, Cl2 गॅस वापरतो. ठीक आहे.
आता हे जे की लाकडाचे तुकडे आहेत हे आपण वापरतो इन द मॅन्युफॅक्चर ऑफ पेपर आणि रेयॉन. रेयॉन काय त्याला आपण धागा म्हणतो. त्यांच्या प्रिपरेशनसाठी पण आपण क्लोरीनचा ब्लिचिंग एजंट म्हणून वापर करतो. ठीक आहे. नंतर ब्लिचिंग ऑफ कॉटन अँड टेक्सटाईल. कॉटनचं आणि टेक्स्टाईलचं जे की ब्लिचिंग करतो आपण ते Cl2च्या मदतीनं करतो. नंतर इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड अँड प्लॅटिनम. सोन्याचं आणि प्लॅटिनमचं जर आपलं एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल तर त्यांचा आपण साल्ट तयार करतो AgCl, PtCl. ठीक आहे. Cl त्यांच्यासोबत रिॲक्ट होतो अँड वी गेट गोल्ड अँड प्लॅटिनम लॅटर ऑन रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे गोल्ड आणि प्लॅटिनम काढण्यासाठी आपण Clचा वापर करू शकतो किंवा Cl2चा वापर करू शकतो. पुढं इन द मॅन्युफॅक्चर ऑफ डायज. डायजच्या निर्मितीसाठी, ड्रगच्या निर्मितीसाठी आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या निर्मितीसाठी. ठीक आहे. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते बघा, सच ॲज CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म. ठीक आहे. CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म. DDT म्हणजे हा काय इट इज इन्सेक्टिसाइड आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे. डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन म्हणजे DDT इज इन्सेक्टिसाइड. नंतर रेफ्रिजरंट्स आणि जे की रेफ्रिजरंट्स आहे म्हणजे थंड करणारे वायू. फॉर एक्झाम्पल फ्रेऑन जर आपण घेतला, फ्रेऑन CCl2F2 डायक्लोरो कार्बन. ठीक आहे. त्याला आपण मिथेन पण म्हणू शकतो. तो CFC गॅस आहे फ्रेऑन, तर तो पण आपण Cl2 पासून मिळवू शकतो. CCl2F2 त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. नंतर इन स्टरलायझिंग ड्रिंकिंग वॉटर. तर पाण्यामध्ये आपण काय करतो, ब्लिचिंग पावडर टाकतो. ठीक आहे. किंवा आपण डायरेक्ट क्लोरीन पण त्याच्यामध्ये सोडू शकतो, परंतु स्मॉल क्वांटिटीमध्ये. त्याच्यामुळे काय होईल की पाणी शुद्ध होण्यास मदत होईल. ठीक आहे. एक तर ब्लिचिंग पावडर टाका, एक तर डायरेक्ट Cl2 गॅस पास करा. ठीक आहे. परत प्रिपरेशन ऑफ पॉयझनस गॅस. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, प्रिपरेशन ऑफ पॉयझनस गॅस. तर आपण Cl2 वापरून पॉयझनस गॅस पण प्रिपेअर करू शकतो. ठीक आहे. मग पॉयझनस गॅस कोणकोणते, त्याच्यामध्ये येतो पहिला फॉसजीन. कोणचा? फॉसजीन. तर लक्षात ठेवा, तुम्हाला विचारते व्हॉट इज मीन बाय फॉसजीन. तर फॉसजीन जो आहे त्याचं नाव आहे COCl2. नाव काय? COCl2. लक्षात घ्या. बघा इथं फॉसजीन म्हणजे COCl2. कार्बोनिल क्लोराईड. मग हा प्रिपेअर कसा करायचा फॉसजीन? तर तुम्ही काय करायचं, CO घ्यायचा म्हणजे कार्बन मोनॉक्साईड घ्यायचा, प्लस काय घ्यायचं, प्लस Cl2 घ्यायचा, प्लस Cl2. देन वी गेट COCl2. एकदम सोपी रिॲक्शन आहे. CO प्लस Cl2 वी गेट COCl2. कार्बन मोनॉक्साईड प्लस Cl2 गॅस इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट, देन वी गेट कार्बोनिल क्लोराईड म्हणजे फॉसजीन. त्याचप्रमाणे आणखीन एक जो आहे तो पण एक पॉयझनस गॅस आहे बघा, त्याचं नाव आहे सल्फ्युरिल क्लोराईड. ठीक आहे. तो काही एवढा पॉयझनस नाही आहे. SO2Cl2. आपण काय सॉरी SO2Cl2. तसा हा काय COCl2 आहे ना, तसाच आपण काय करायचं, SO2 घ्यायचा प्लस Cl2 म्हणजे SO2 प्लस Cl2 जर आपण घेतलं, देन वी गेट SO2Cl2 म्हणजे सल्फ्युरिल क्लोराईड. तर ठीक आहे, हे काही पॉयझनस गॅस आहेत, पण याच्यापैकी फॉसजीन तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. COCl2 हा काय फॉसजीन आहे, हा एक पॉयझनस गॅस आहे. त्याचप्रमाणे टियर गॅस म्हणजे CCl3NO2 यांच्या निर्मितीसाठी पण आपण क्लोरीन वापरतो. नंतर मस्टर्ड गॅस हा पण एक महत्त्वाचा गॅस आहे. मस्टर्ड गॅस ClCH2CH2 सेंटरला S घ्यायचा आणि परत CH2CH2Cl. ठीक आहे. म्हणजे सेंटरला S आहे, CH2CH2Cl. ठीक आहे. आणि इकडे पण CH2CH2Cl. त्याला आपण म्हणतो मस्टर्ड गॅस. तर मस्टर्ड गॅस हा जो की गॅस आहे हा खूप सारा पॉयझनस गॅस आहे आणि इट इज यूज बाय हिटलर. तर हा गॅस जो आहे हिटलरनं यूज केला होता वर्ल्ड वॉरमध्ये, जे की वर्ल्ड वॉर सेकंड झालं होतं. त्याच्यामध्ये हिटलरनं काय केला होता, याचा उपयोग केला होता बाकीच्या सैनिकांना मारण्यासाठी. तर हा एवढा पॉयझनस गॅस आहे, जेव्हा आपण याला इनहेल करू ते डायरेक्टली अफेक्ट ऑन आवर लंग्स आणि याच्यामुळे लंग्स डायरेक्ट निकामी होऊन जाते. विदिन मिनिट 2 or 3 मिनिट एकदम काय होते, लंग्स कार्य करणं बंद करते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल की
आपल्याला श्वास घेण्यामध्ये थोडा त्रास होईल आणि आपली डेथ पण तिथं होऊ शकते. तर याचा उपयोग करून हिटलरनं खूप सारे सैनिक बाकीच्या देशांचे मारले होते. ठीक आहे. दिस इज अबाउट द मस्टर्ड गॅस. तर पुढे बघा, एक्झाम्पल 7.17 तुम्हाला काय विचारते बघा. राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन फॉर द रिॲक्शन ऑफ Cl2. तर तुम्हाला बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिणं आहे. रिॲक्शन ऑफ Cl2 विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेट NaOH. आपण जे बघितलं आता, हॉट आणि कॉन्सन्ट्रेट NaOHमध्ये वी गेट NaClO3 म्हणजे सोडियम क्लोराइड. इज दिस रिॲक्शन इज द डिसप्रोपोर्शनेशन रिॲक्शन जस्टिफाय. तर हे जी काही रिॲक्शन आपण बघितली, तुम्हाला दिलेली आहे बघा इथं, 3Cl2 6NaOH प्लस यूज NaClO3 प्लस थ्राईस H2. तर ही रिॲक्शन डिसप्रपोर्शनेट आहे का, हे तुम्हाला त्यांनी इथं विचारलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की व्हॉट इज मीन बाय डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन. तर अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये काय असेल लेकरो, की जे की आपल्याकडे मेन एलिमेंट आहे, तो जर वेगवेगळा ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असेल, त्याला आपण म्हणतो डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. तर बघा इथं, हा Cl2 जो आहे, हा आहे झिरो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. लक्षात ठेवायचं. जे की डायॲटॉमिक कंपाऊंड राहतात, फॉर एक्झाम्पल F2Cl2 N2 वगैरे, H2 वगैरे, यांची जर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट विचारली तर झिरो घ्यायची. किती असेल ते झिरो. मग इथं काय Cl2 आहे, त्याची काय असेल ऑक्सिडेशन स्टेट झिरो असेल. आता इथं परत Cl बघा, हा त्याच्यामध्ये Cl हा -1मध्ये असेल. ठीक आहे. आणि इथं NaClO3 याच्यामध्ये हा Cl असेल +5मध्ये. तर ते तुम्ही काढू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. मग याच्यावरून आपण सांगू शकतो, यस, क्लोरीन फ्रॉम झिरो ऑक्सिडेशन स्टेट इज चेंज टू -1 अँड +5 ऑक्सिडेशन स्टेट. मग क्लोरीन काय केलं, आपल्याला शून्यपासून त्यानं काय केलं, -1 पण स्टेट दाखवत आहे आणि +5 पण स्टेट दाखवत आहे. याचा अर्थ की हे जी की रिॲक्शन आहे, कशामध्ये, हॉट आणि कॉन्सन्ट्रेटमध्ये NaOHमध्ये, ते कशी आहे, डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन आहे. हे आपण काय केलं, जस्टिफाय केलं. ठीक आहे. तर दिस इज अबाउट क्लोरीन. त्याचे आपण काय शिकलो, यूज बघितले. नंतर आपण त्याचे काय बघितले, प्रिपरेशन बघितल्या, प्रॉपर्टीज बघितल्या आणि डिस्कवरी आणि त्याचे यूज बघितले. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप